जर का या गोष्टी तुम्ही फॉलो कराल ना रे व्यवस्थित, सो होईल असं पहा की ज्यावेळेस तुम्ही इथे 4 एप्रिलपर्यंत पोहोचाल ना, कम्प्लीट सिलेबस तुमचा एकदम व्यवस्थित प्रिपेअर झालेला असणार आहे. म्हणजे एप्रिल मंथमध्ये थोडंसं बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. त्याच्यामध्ये काय येईल यार, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील, आन्सर कसे केले, थेरॉटिकल क्वेश्चनचे आन्सर्स कसे लिहिले पाहिजे, काही इम्पॉर्टंट थिअरम्स असतील त्यांचे प्रूफ्स तुमच्याकडून करून घेतले जातील, कसे लिहायचे वगैरे नाही का, तर त्याचे व्हिडिओज तुम्हाला इथे अपलोड करून दिले जातील. सो या सर्व गोष्टी असतील. देन 2 फुल पोर्शन टेस्ट पण तुम्हाला दिले जातील, फिजिक्सचे 2, केमिस्ट्री 2, मॅथ्स, देन बायोलॉजी 2. तर 2 फुल पोर्शन टेस्टचे पेपर्स तुम्हाला दिले जातील. ते पेपर्स कसे सॉल्व्ह केले पाहिजे नाही का, त्याची आन्सर की वगैरे जी काही आहे ना, तर ती चॅनलवरती अपलोड केली जाईल, कसे आन्सर्स लिहिले पाहिजे, या सर्व गोष्टींचं इनपुट तुम्हाला इथे दिलं जाईल. तर कॉलेजमध्ये जरी तुम्ही जात असाल, ओके, तिथे पण बसून तुम्ही MCQ असाइनमेंट्स वगैरे सॉल्व्ह करू शकता बसून, जर का एखादा ऑफ लेक्चर वगैरे गेला तर. टाइम तर तुम्हाला काढायला लागणार आहे अरे, मग तो तुम्ही कसंही काढा, टाइम तर विषयच नाही, काढायला लागणार आहे. सर्वांकडे 24 तास असतात. ओके, मग 24 तासातून जो जास्त प्रोडक्टिव्ह करतो, सर्वजण 8-9 तास अभ्यास करणारच आहे, ठीक आहे चलो, पण जो जास्त प्रोडक्टिव्ह गोष्टी करतो त्याचा स्कोर वाढत जातो नाही का. आता मग तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला प्रोडक्टिव्ह करायचं की सर्वच गोष्टी खायच्या. सो थोडंसं सिलेक्टिव्ह गोष्टी खा, असंच मी तुम्हाला इथे सांगतोय. तर यार याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला असं मिळेल मुलांना की पहिली तर गोष्ट तुमचे डाऊट सॉल्व्ह होतील, प्लस टॉपर्स कसे विचार करतात नाही का एखाद्या न्यूमेरिकलबद्दल. म्हणजे एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचे डिफरंट वेज असतात. बरं, मग जर का टॉपरच तुम्हाला शिकवत असेल नाही का की यार हा न्यूमेरिकल या वेनी पण सॉल्व्ह करू शकतो आपण, डिफरंट वेज तुम्हाला समजायला लागतील हळूहळू ग्रॅज्युअली. सो हा डेफिनेटली खूप जास्त मोठा ॲडव्हान्टेज आहे. मॉक टेस्टबद्दल एक पॉईंट ॲक्च्युली मिस केला इथं आता सांगायचा. तर बॅकएंडला एक प्लॅटफॉर्म आम्ही डिझाईन करतो आता नाही का, की ज्याचा इंटरफेस एक्झॅक्टली MST CET सारखा असेल. सध्या आपण ज्या प्लॅटफॉर्मवरती टेस्ट देतोय ना तो पण ऑलमोस्ट 85-90% मॅच करतो MST CETच्या इंटरफेसला, करेक्ट. पण एक्झॅक्टली MST CET मध्ये जसं दिसणार आहे ना तुम्हाला, एक्झॅक्टली तसा प्लॅटफॉर्म बनवायचं काम चालू आहे. सो हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू इम्पल्स बॅच. एक इम्पॉर्टंट सेशन आहे पहा. या सेशनमध्ये आपण डिस्कस करतोय इम्पल्स बॅचच्या टाइम टेबलबद्दल. म्हणजे इथून पुढे इम्पल्स बॅचला आम्ही कसं घेऊन जातोय नाही का. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै अप टू CET म्हणजे MST CET एक्झाम होईपर्यंत जो काही टाइम टेबल आहे ना रे, तर त्या टाइम टेबलचा एक बेसिक अंडरस्टँडिंग मी तुम्हाला इथे देतोय. देन प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. रिसेंटली बोर्ड एक्झामचे डेट्स पण अनाऊन्स झालेले आहेत. सो बोर्ड एक्झामचं प्रिपरेशनचं टेन्शन आलं असणार आहे. सो बोर्ड एक्झामचं प्रिपरेशन, देन इम्पल्स बॅचचं शेड्यूल, देन इम्पल्स बॅचमधले ऑनलाईन टेस्ट, देन कॉलेजचे काही लेक्चर्स, तुमचं जर का क्लास असेल, ऑफलाईन क्लास असेल, मग ऑफलाईन क्लासचे लेक्चर्स, या सर्व गोष्टी कशा मॅनेज करायच्या नाही का. हे बॅलन्स होत नाहीये सर, खूप टाइम जातोय नाही का. सो असे भरपूर मुलांचे डाऊट्स आहेत. सो त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया रे. देन फायनली इंट्रोडक्शन टू डाऊट कट्टा टीम. डाऊट कट्टा टीमचं थोडंसं एक शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन करून घेऊया आपण. अँड देन काही स्टुडंट्स आहेत की त्यांना थोडंसं डाऊट आहे की इम्पल्स बॅच जॉईन म्हणजे आत्ता ओके जॉईन केली पाहिजे नाही केली पाहिजे, याच्याबद्दल पण मी तुम्हाला थोडेसे सजेशन्स देतो यार. ओके, तर पहा यार, सेशन स्टार्ट करण्याआधी थोडंसं प्रोसेसबद्दल आपण इथे बोलून घेऊया नाही का, की प्रोसेसचं इम्पॉर्टन्स आपल्याला इथे समजलं पाहिजे. बिकॉज मोर ऑर लेस हा जो काही कम्प्लीट सेशन तुम्ही पाहाल ना, तर हा सेशन प्रोसेस रिलेटेडच सेशन आहे नाही का, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इथे सांगतोय की यार अशा काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत. एंड रिझल्ट डेफिनेटली खूप चांगलाच असणार आहे. तर थोडंसं प्रोसेसचं इम्पॉर्टन्स तुम्हाला पण इथे समजलं पाहिजे, नक्कीच समजलं पाहिजे. तर एक एक्झाम्पल देतो यार. तुम्ही जिथे कुठे राहताय तिथल्या त्या गल्लीतला एक पर्टिक्युलर कोणीतरी दुकानदार असेल, त्याचं एक एक्झाम्पल घ्या नाही का. तो पण 12 तास, 13 तास, 14 तास काम करतच असणार आहे. सकाळी 6 पासून रात्री 9-10 पर्यंत तो दुकान चालू ठेवतोय, खूप जास्त हार्डवर्क करतोय, गोष्टी सेल करतोय, ठीक आहे यार, ओके. आणि दुसऱ्या साईडला आहे जगातला सर्वात मोठा दुकानदार Amazon. काय डिफरन्स आहे यार. पहिले तर विजनचा डिफरन्स आहे. ओके, म्हणजे याचा असा गोल आहे की लाईक वर्ल्ड वाईड जिथे कुठे लोक राहत आहेत ना, तिथे गोष्टी लाईक Amazon पोहोचलं पाहिजे, सेल केले पाहिजे गोष्टी. इथे विजन काय आहे, एक पर्टिक्युलर लोकेशन, पर्टिक्युलर एरियामध्ये सीमित आहे तो विजन. सो ठीक आहे यार, पहिलं तर विजनचा डिफरन्स आहे. फक्त विजन असेल तर गोष्टी होतात का, असं तर नाही येणार. मी म्हणतो की हां चलो आता मी वर्ल्ड वाईड सर्व ठिकाणी नाही लाईक काही गोष्टी सेल करेन. फक्त विजननी गोष्टी नाही होत, प्रोसेसनी गोष्टी होतात. ओके, सो प्रोसेस पण आहे इकडे. हर एक सिटीमध्ये वेअरहाऊस असतं त्यांचं, Amazonचं स्टोअर असतं, करेक्ट. तिथून मग डिस्ट्रीब्युटर्स वगैरे या सर्व गोष्टी, खूप सारे एम्प्लॉईज, खूप सारे डीलर्स. सो एक प्रोसेस पण असतो यार इथं. म्हणजे या व्यतिरिक्त पण आणखीन खूप साऱ्या गोष्टी असतात. मार्केटिंग असतं, देन ऑनलाईन सपोर्ट असतं, म्हणजे खूप जास्त काही असतं नाही का. तर पहा यार, हा प्रोसेसचा डिफरन्स आहे. एक प्रोसेस जर का खूप चांगला प्रोसेस जर का तुम्ही फॉलो कराल, म्हणजे तुमचा जो काही गोल आहे तो अचीव्ह करण्यामध्ये, किंवा खूप मोठा गोल अचीव्ह करणे हे पण लाईक अचिवेबल वाटायला लागतं जर का प्रोसेस तुमचा चांगला असेल तर.
खूप जास्त इम्पॉर्टंट असतं यार प्रोसेस फॉलो करणं, चांगला प्रोसेस फॉलो करणं. तर पहा यार, तर हा टाइम टेबल पाहून घ्या यार. म्हणजे आता बऱ्याच साऱ्या नवीन मुलं आहेत जे की रिसेंटली जॉईन झालेले, त्यांना एक्झॅक्टली टाइम टेबल माहिती नाही आहे, नाही का. तर हा जो कलर कोड आहे हा आत्तापर्यंत झालेले सर्व टॉपिक्स आहेत. इथून पुढचे हे सर्व टॉपिक्स बाकी आहेत. ओके, तर हा एप्रिल 1 वीकपर्यंत, 4 एप्रिलपर्यंतचा हा टाइम टेबल आहे. ओके, आता मी पर्टिक्युलर वीकचं मी तुम्हाला इथे सांगतोय पहा, एक्सप्लेनेशन देतो. से फॉर एक्झाम्पल 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारीमध्ये वेव्ह ऑप्टिक्स, फिजिक्सचा वेव्ह ऑप्टिक्स असेल. मग त्याच्यामध्ये काय असतं मी तुम्हाला सांगतो पहा. कोणत्याही पर्टिक्युलर वीकमध्ये गोष्टी कशा शिकवल्या जातात याचं मी थोडंसं तुम्हाला इथे बेसिक सांगतोय. की इथे 4 थेरॉटिकल लेक्चर घेतले जातात, 4 कधी 5. थेरॉटिकल लेक्चर नंतर DPP दिले जातात, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम, MCQs असतात नाही का, असाइनमेंट शीट दिली जाते तुम्हाला. त्या असाइनमेंट शीट्स तुम्हाला सॉल्व्ह करायच्या असतात. त्या असाइनमेंटचे सोल्युशन, व्हिडिओ सोल्युशन पण त्याच लेक्चरमध्ये असतात. म्हणजे समजा जर का 1.25 तासाचं लेक्चर असेल तर 45 to 50 मिनिट्स थेरॉटिकल लेक्चर असतो अँड देन त्याच्यानंतर DPPचं एक्सप्लेनेशन असतं. सो अशा गोष्टी फॉलो केल्या जातात वीकमध्ये पूर्ण. अँड देन फायनली PYQ येतं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. MST CET 2020चे क्वेश्चन्स घेतले जातात फ्रॉम दॅट पर्टिक्युलर टॉपिक त्या वीकमध्ये. आणि त्याच्यानंतर होत असतं एक्झाम. आता हा जो एक्झाम आहे ना रे, हा जो एक्झाम, तर हा एक्झाम या 3 टॉपिकवरती एक्झाम असतो. फिजिक्स 25 MCQs, केमिस्ट्री 25 MCQs, मॅथमॅटिक्सचे 50 मार्क्स आहेत ॲक्च्युली, 25 MCQs अगेन. ओके, सो 100 मार्क्सचा असा एक्झाम घेतला जातो. इथे फक्त बायोचा टाइम टेबल मी इथे डिस्प्ले नाही केलेला बिकॉज थोडंसं स्पेसचा पण कन्स्ट्रेंट आहे यार. पण बायोचा पण जो टाइम टेबल आहे ना, तर तो मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो, तिथून तुम्ही पाहून घ्या. सेम गोष्टी तिथे पण फॉलो होतात. आता पहा, याच्यानंतर इथे तुम्हाला एक मेजर टेस्ट म्हणून एक पार्ट दिसेल. मेजर टेस्ट काय असतं, आतापर्यंतच्या झालेल्या कम्प्लीट सिलेबसवरती टेस्ट असते. आता या वीकमध्ये पहा, या वीकमध्ये 7 फेब्रुवारीला या 3 टॉपिकची तर सेपरेट टेस्ट होतेच, प्लस एक मेजर टेस्ट होते. म्हणजे इथून इथेपर्यंतच्या सर्व टॉपिकची टेस्ट होईल, जर का या गोष्टी तुम्ही फॉलो कराल ना रे व्यवस्थित, सो होईल असं पहा की ज्यावेळेस तुम्ही इथे 4 एप्रिलपर्यंत पोहोचाल ना, कम्प्लीट सिलेबस तुमचा एकदम व्यवस्थित प्रिपेअर झालेला असणार आहे. सो या गोष्टींचा विचार फार आधीपासून केला होता आम्ही. तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस आपला कोर्स सुरू झाला होता अराउंड डिसेंबरमध्ये, 14 डिसेंबरच्या आसपास, हा टाइम टेबल मी तुम्हाला तिथे डिस्प्ले करून दाखवला होता. म्हणजे गोष्टी तेव्हा पण आम्हाला क्लिअर होत्या बरं, की तेव्हा पण एक छोटंसं हिंट दिलं होतं नाही का एज्युकेशन वर्षा गायकवाड मॅमने, की मेपर्यंत एक्झाम बहुतेक नाही होऊ शकणार, असं काहीतरी एक स्टेटमेंट होता. सो क्लिअर होतं यार, बहुतेक मेच्या 1st वीकमध्ये वगैरे किंवा एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये एक्झाम वगैरे होईल. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनीच हा टाइम टेबल बनवला होता त्यावेळी, की एप्रिलच्या 1st वीकपर्यंत तो संपेल सर्व काही नाही का. म्हणजे कम्प्लीट एप्रिल मंथ आपण बोर्डच्या रिव्हिजनसाठी, बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू प्रिपरेशनसाठी इथे इन्व्हेस्ट करू शकतो टाइम. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनीच हा टाइम टेबल बनवला होता. आणि तुम्ही ही पण गोष्ट नोटीस करा, लॉजिक, मॅट्रायसेस असे काही सोपे लेसन्स हे एंडला टाकले होते. तुम्हाला माहिती, लॉजिक, मॅट्रायसेस सर्वांचे प्रिपेअर झालेले असतात बरोबर. म्हणजे एंडला जाऊन ना तुम्हाला जास्त टेन्शन नाही राहणार. म्हणजे एखाद वीक तुमचं लवकरच गोष्ट संपून जाईल. म्हणजे बोर्डच्या एक्झामचं प्रिपरेशन तुम्ही 1 वीक, म्हणजे हा 4 एप्रिल येण्याच्या आधीपासून पण तुम्ही स्टार्ट करू शकता. सो असं एम होतं पहा. आता पाहा आणखीन, आता इथेपर्यंतचं टाइम टेबल ना मेजॉरिटी ऑफ मुलांना माहिती असेलच. आता इथून पुढच्या गोष्टी थोडंसं मी इथे तुम्हाला सांगतोय. काय पहा, काय म्हणजे काय थिंकिंग आहे आता इथे. तर एप्रिल मंथमध्ये बोर्ड प्रिपरेशन इन मंथ ऑफ एप्रिल, म्हणजे एप्रिल मंथमध्ये थोडंसं बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. त्याच्यामध्ये काय येईल यार, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील, आन्सर कसे केले, थेरॉटिकल क्वेश्चनचे आन्सर्स कसे लिहिले पाहिजे, काही इम्पॉर्टंट थिअरम्स असतील त्यांचे प्रूफ्स तुमच्याकडून करून घेतले जातील, कसे लिहायचे वगैरे नाही का, तर त्याचे व्हिडिओज तुम्हाला इथे अपलोड करून दिले जातील. सो या सर्व गोष्टी असतील. देन 2 फुल पोर्शन टेस्ट पण तुम्हाला दिले जातील. फिजिक्सचे 2, केमिस्ट्री 2, मॅथ्स, देन बायोलॉजी 2. तर 2 फुल पोर्शन टेस्टचे पेपर्स तुम्हाला दिले जातील. ते पेपर्स कसे सॉल्व्ह केले पाहिजे नाही का, त्याची आन्सर की वगैरे जी काही आहे ना, तर ती चॅनलवरती अपलोड केली जाईल. कसे आन्सर्स लिहिले पाहिजे, या सर्व गोष्टींचं इनपुट तुम्हाला इथे दिलं जाईल. तर हा तर झाला यार एप्रिल मंथचा प्रश्न नाही का. आता हे कोणासाठी युजफुल आहे, जे रेग्युलर स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी. आता जे रिपीटर्स आहेत ना, तर रिपीटर्ससाठी पण आम्ही काय प्लॅन करतोय माहिती का, साईड बाय साईड एप्रिल 4 एप्रिलपर्यंत 11च्या सिलेबसचा पण 11चा सिलेबस पण सेपरेटली रेकॉर्ड करतोय. बस इथे या टाइम टेबलमध्ये मेन्शन नाही कुठे 11चा सिलेबस. ओके, बट प्लॅन तर आहे यार असं की एप्रिल मंथपर्यंत 11चा सिलेबस पण रेकॉर्ड करून ठेवण्यात येईल. मग या गोष्टी एप्रिलमध्ये हळूहळू ग्रॅज्युअली रिलीज केल्या जाईल. मे बी मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये पण रिलीज करण्यात येतील काही व्हिडिओज नाही का. तर मग ज्यांचा अभ्यास चांगला आहे ना, त्यांचा आतापर्यंत सर्व काही झालेलं आहे, त्यांनी 11चं पण प्रिपरेशन करू शकता बरं. एप्रिल मंथमध्ये रिपीटरवाल्यांना बोर्ड एक्झामचं प्रिपरेशन करण्याची गरज नाही, त्यांनी ऑलरेडी लास्ट इयर्स दिलेलं आहे. मग त्यांनी तिथे 11च्या प्रिपरेशनवरती थोडंसं जास्त फोकस कराल. येस,
याच्यानंतर काय असणार आहे, 11चा सिलेबस झाला, याच्यानंतर सीईटीचा क्रॅश कोर्स, म्हणजे बोर्ड एक्झामच्या नंतर बोर्ड एक्झाम आणि सीईटी मध्ये एक थोडासा गॅप असतो, 30 डेज, 35 डेज, 40 डेज, 45 डेज और मे बी 25 डेज. आता माहित नाही की यावर्षी आता एक्झॅक्टली एमएसटी सीईटी एक्झाम कधी होईल, बट एक थोडासा गॅप असतो. मग त्या गॅपमध्ये सीईटीचा एक क्रॅश कोर्स घेतला जाईल. आता वन शॉट रिव्हिजन वगैरे लाईक तिथे थोडंसं जास्त फोकस केलं जाईल नाही का, म्हणजे हा पूर्ण जो सिलेबस आहे ना, ओके, तो पूर्ण सिलेबस रिवाइज केला जाईल. एव्हरीडे एक्झाम असते. त्याचं टाइम टेबल मी आता इथे अपलोड नाही करत आहे बिकॉज आणखी डेट्स क्लिअर नाही आहेत. पण जशी डेट येईल ना तसं एक टाइम टेबल बनवला जाईल. ओके, की या दिवशी फिजिक्सचा हा टॉपिक, केमिस्ट्रीचा हा टॉपिक, मॅथ्सचा हा टॉपिक, बायोचा हा टॉपिक, त्याच्यावरती टेस्ट पण असणार आहे. ओके, सो विदिन 25 to 30 डेज कम्प्लीट सिलेबस आपण रिवाइज करणार आहे अलॉंग विथ टॉपिक वाईज टेस्ट अँड देन फायनली मॉक टेस्ट. टोटल 10 तरी मॉक टेस्ट आम्ही इथे नक्कीच कंडक्ट करू तुमचे, एकदम चांगल्या लेवलचे मॉक टेस्ट, म्हणजे एक्झॅक्टली सीईटी मध्ये जसे क्वेश्चन विचारले जातात ना, ओके, एक्झॅक्टली त्या लेवलचे पेपर्स ठेवण्यात येतील. तर या सर्व गोष्टी असतील यार. सो इथे फक्त मी टाइम स्टॅम्प दिलेला नाही आहे, डेट वगैरे इथे मेन्शन केलेलं नाहीत बिकॉज आणखी गोष्टी क्लिअर नाहीत, बट हा एक प्रोसेस आहे यार की म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला इथून मिळतील. आता पहा यार की म्हणजे बरेच सारे स्टुडंट्स असे आहेत की त्यांना हा लोड सहन नाही होत आहे. ओके, पण एक गोष्ट क्लिअर आहे यार की हे सर्व गोष्टी जर का फॉलो कराल ना व्यवस्थित नाही का, तर डेफिनेटली तुमचा रिझल्ट खूप चांगलाच येणार आहे. पण असं होऊ शकतं ना की प्रत्येकाचा स्पीड तितका नाहीये. असा स्टुडंट आहे ज्याचा की अभ्यास आतापर्यंत एकदम व्यवस्थित झालेला आहे, त्याला सर्वच गोष्टी होतात, त्याला तो डीपीपी पण सॉल्व्ह करतोय, एक्स्ट्रा एमसीक्यूज पण सॉल्व्ह करतोय, पीवायक्यू पण सॉल्व्ह करतोय, लेक्चर्स पण पाहतोय, टेक्स्टबुक मधून पण न्यूमेरिकल करतोय, सर्वच मिसलिनियसचे क्वेश्चन पण करतोय, सर्वच गोष्टी करतोय. बरोबर, त्याचा स्पीड आहे सो तो करतोय. असे काही स्टुडंट्स आहेत यार की ज्यांचा इतका स्पीड नाहीये. ओके, सो गोष्टी त्यांच्या इतक्या फास्ट होत नाहीयेत. सो कुठे ना कुठे ते थोडेसे मागे पडायला लागतात. म्हणजे एका वीकचा जो टास्क असतो ना तो टास्क त्यांचा 2 वीकमध्ये होतो. सो डेफिनेटली पुढचा वीक अफेक्ट होतो. आता मग पहा यार काय करायचं, पहा थोडंसं लाईक मी इथे काय केलेलं आहे, पहा ज्यांना 70 to 90 मार्क्स आहेत मी तिथे ट्रीट करतो की यार त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे, सो त्यांना असे सजेशन्स देतोय. पहा ज्यांना 70 to 90 मार्क्स आहेत नाही का, जे आपले इम्पल्स बॅचचे टेस्ट होत आहेत ना, सो या रेंजमध्ये मार्क्स आहेत. सो ॲज्युम करतो मी की त्यांचं प्रिपरेशन ठीकठाक असेल. करेक्ट, मग त्यांनी सर्वच करायचं, जसं आता चालू आहे सर्वच करायचं. थेरी लेक्चर पण पाहायचं तुम्हाला, डीपीपी पण करायचं, जो काही डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम तुम्हाला देण्यात आलेला आहे, जो टास्क तुम्हाला डेली बेसिसवरती देण्यात आला आहे तो टास्क परफॉर्म करायचाच आहे. एमसीक्यू असाइनमेंट, मी एक मॅथमॅटिक्सची तुम्हाला बुक दिली आहे नाही का टोटल पूर्णपणे, त्या बुकमधून तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता. देन पीवायक्यूज पण करायचे आहेत, एमसीक्यूज फ्रॉम अदर बुक लाईक टार्गेट मार्वल मधून काही एमसीक्यूज जर का करत असाल ते पण तुम्ही करा, काही लोड नाही. देन वीकली ऑनलाईन टेस्ट तर सर्वांना द्यायचंच आहे. सो हे असे स्टुडंट्स आहेत की त्यांनी काही स्किप नाहीच केलं पाहिजे, कन्सिस्टंटली करतच राहा अभ्यास, सर्व गोष्टी फॉलो करायच्यात, कारण की ते तुम्ही मॅच करताय म्हणूनच तुम्हाला इतके मार्क्स पडताय. बरोबर ना. अलॉंग विथ दिस जर का तुमच्याकडे आणखीन एक्स्ट्रा टाइम असेल तर मी तर म्हणतो तुम्ही 11चा सिलेबस पण थोडंसं रिवाइज करायला सुरू करा. ओके, आता पहा ज्यांना 50 ते 70 मार्क्स आहेत नाही का, 50 to 70 मार्क्स लाईक काइंड ऑफ आता थोडंसं ॲव्हरेज स्टडी आहे असं समजू शकतो मी इथे, की काही टॉपिक चांगले आहेत, काही टॉपिक्स इतके चांगले नाही आहेत. ओके, सो स्कोर थोडंसं फ्लक्च्युएट होतो इकडे तिकडे. पार यांनी पण थेअरी लेक्चर तर कोणी स्किप नाही करायचं इथे. थेअरी लेक्चर आणि डीपीपी हाच आपला बेस आहे, हाच फाउंडेशन आहे. पहा जितकं चांगलं फाउंडेशन ना तितकी लाईक बिल्डिंग खूप मोठी बनवू शकते नाही का, एकदम स्ट्रॉंग फाउंडेशन आहे. ओके, 100 मजली 110 मजली 120 मजली पण बिल्डिंग बांधू शकाल तुम्ही त्याच्यावरती, पण फाउंडेशनच वीक असेल ना, किती पण वर्क करा तुम्ही वरती. ओके, एका स्टेज नंतर ते बांधूच नाही शकत, आपण पुढे वरती जाऊच नाही शकत. बरेच स्टुडंट्स मी असे पाहिले यार की कन्सिस्टंटली खूप जास्त हार्डवर्क करताय, 8-8 तास 9-9 तास अभ्यास करताय, पण स्कोर ना 60च्या पुढे काही जात नाही 100 मध्ये. त्यांचं लाईक थोडंसं फाउंडेशन वीक असतं, म्हणजे ज्याच्यावरती वर्क केलं पाहिजे त्याच्यावरती वर्क नाही करत ते. वर्क ऍक्च्युली या 2 गोष्टींवरती केलं पाहिजे, या 2 कॉलमवरती वर्क केलं पाहिजे. थेअरी लेक्चर म्हणजे एकदम व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे, फक्त पाहणे आणि समजून घेणे डिफरन्स आहे याच्यामध्ये. याचे नोट्स काढले पाहिजे तुम्ही, नोट्स काढले पाहिजे नाही का, हे तर बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण तुम्हाला इम्पॉर्टंट असेल. काय करतोय आपण मॅथमॅटिक्समध्ये टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल करतो ना थेअरी लेक्चरमध्ये, ते तर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये पण येणार आहे. फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये डेरिव्हेशन्स होतात, काही न्यूमेरिकल्स होतात, टेक्स्टबुकचा कंटेंट तर कव्हर केलाच जातो ना. सो त्याच्या ज्यावेळेस तुम्ही नोट्स काढाल ना, लिहाल ना, सो तुम्हाला लिहिण्याची पण प्रॅक्टिस होईल, म्हणजे बोर्ड एक्झामचं तुम्हाला असं ॲज सच खूप जास्त टेन्शन नाही येणार आहे. सो नोट्स काढणे हा एक पॉईंट इथे तुम्ही नोट करून घ्या. नोट्स काढायचेच आहेत जर का काढत नसाल तर. प्रोसेस फॉलो करायचं, परत सांगतो प्रोसेस आहे हा. ओके, प्रोसेस फॉलो करायचं फक्त. डीपीपी प्रत्येकाला करायचं, ठीक आहे चलो. ओके, देन 50 to 70 वाले मार्क्स जे आहेत ना त्यांनी एमसीक्यू असाइनमेंट करू शकता, पीवायक्यू पण करायचं आहे. आता एमसीक्यू फ्रॉम अदर बुक जर का खूपच लोड येत असेल नाही का, मी तुम्हाला असं सांगतो की इथे थोडंसं जास्त वर्क करा, या 2 एरियामध्ये थोडंसं जास्त वर्क करा, कारण की फाउंडेशन स्ट्रॉंग बनवा. नंतर पण टाइम आहे आपल्याला नाही का, बोर्ड एक्झाम झाल्यानंतर वगैरे क्रॅश कोर्स असतो जिथे की 30-35 दिवस काहीच नसतं, कॉलेज नसतं, कशाचंच टेन्शन नसतं.
तिथे पण तुम्ही खूप सारे एमसीक्यूज करू शकता, बरोबर ना. सो सध्या मी असं सांगतोय तुम्हाला की इथे थोडंसं वर्क करायचं आहे आणि मी तुम्हाला इथे असं सजेस्ट करतो की एमसीक्यूज फ्रॉम अदर बुक करायचे असेल करू शकता, बट मॅथमॅटिक्स प्रिफर करा त्याच्यामध्ये. बायो असेल तर बायोलॉजी प्रिफर करा, बिकॉज मॅथमॅटिक्स 100 मार्क्स आहे, बायोलॉजी पण 100 मार्क्स आहे. सो मेजर वेटेज थोडंसं या 2 सब्जेक्टला आहे, नाही का. आणि पर्सेंटाईल पण जनरली असं आहे पहा की मॅथमॅटिक्सला थोडंसं जास्त वेटेज असतं. ओके, मॅथमॅटिक्समध्ये चांगलं पर्सेंटाईल असेल तर ओव्हरऑल पर्सेंटाईल पण जनरली चांगलंच असतं. सो याच्यावरती थोडंसं वर्क करा. देन ऑनलाईन टेस्ट तर तुम्ही देतच आहे. देन आता पहा 50 to 60 वाले स्टुडंट्स पहा, आता तुमचा स्कोर थोडासा कमी येतोय. ओके, सो थोडंसं रूट कॉज जाणून घ्या. रूट कॉज म्हणजे काय की का कमी येतोय, अभ्यास करून पण का कमी येतोय. जर का मी तुम्हाला इथे असं सजेस्ट करत असेल ना या 2 गोष्टी करायच्या नाहीये, म्हणजे तुम्ही रिलॅक्स फील नका करू. रिलॅक्स फील नाही करायचं तुम्हाला. हे बघा, मी तुम्हाला अभ्यास कमी करा असं बोललेलं नाही, अभ्यासाचा टाइम कमी करा असं बोललेलं नाही. मी तुम्हाला म्हणतो की लाईक कंटेंट कमी करा. टाइम तितकाच ठेवा. 8 तास करताय 8च तास करा, 9 तास करताय 9 तास करा अभ्यास. पण वर्क कोणत्या गोष्टीवरती करायचं आहे, मला असं वाटतं तुम्ही या गोष्टीवरती थोडंसं जास्त वर्क करा. हा पण इन्क्लूड केलेला आहे आपण असं इथे. ओके, एमसीक्यू असाइनमेंट वगैरे पहा रे 50 to 60 मार्क्स पडतात. थोडेसे लाईक लोअर रेंजमध्ये मार्क पडतात, थोडेसे कमी मार्क पडतात. थोडंसं समजू शकता की लाईक हे पण ॲव्हरेज स्कोरच आहे, बट एक्सपेक्टेशन तर आम्हाला थोडेसे जास्त आहेत ना तुमच्याकडून. सो मी यांना म्हणतोय लाईक से फॉर एक्झाम्पल की मार्क्स जर का आणखीन वाढवायचे असतील तर फाउंडेशनवरती वर्क करायचं. तुम्ही किती पण अभ्यास करा, नाही का, जास्त किती पण रॉंग डायरेक्शनमध्ये अभ्यास करा, तुमचे मार्क्स नाही वाढणार यार. याच्यावरती वर्क करा. जे शिकवलं जातं ना हे डबल पहा हवं तर, नाही का. म्हणजे बऱ्याच वेळी काय होतं माहिती का, मला हे पण करायचं ते पण करायचं, सर्व गोष्टी करायच्या आहेत. या नादात ना काय करतो माहिती का आपण, की जी गोष्ट तुम्हाला दिलेली असते ना ती थोडीशी वरून करतो, फास्ट करायला लागतो. म्हणजे आतमध्ये घुसतच नाही, डेप्थपर्यंत जातच नाही. मग त्याच्याने होतं असं की हे जे काही एफर्ट्स तुम्ही घेतले आहेत ना ते पूर्णपणे वेस्ट जातात, विसरून जाता लगेच तुम्ही. 10 ते 15 दिवसामध्ये गोष्टी विसरून जाता तुम्ही. सो हे नाही झालं पाहिजे फक्त, नाही का. सो वर्क तुम्ही याच्यावरती करा. म्हणजे जो तुमचा मेजर टाइम आहे ना अभ्यासाचा तो तुम्ही याच्यावरती इन्व्हेस्ट करा. लेक्चर्स परत पहा, नोट्स परत काढा, रिव्हिजन करा नोट्सचं, नाही का. ओके, सो बेटर वे यार की हे थोडंसं रिवाइज करायला तर बरं पडेल. तुम्ही अदर बुक वगैरे सध्या तरी रेफर नाही केलं तरी काही लोड नाही, चालेल. PYQs ठीक आहे, ऑप्शनल ठेवतो चलो, म्हणजे PYQs करायचे असेल लाईक हे तुमच्यावरती सोडतो मी. जर का होत असेल टाइम मॅनेज, ओके, समजत असेल PYQs वगैरे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. अदरवाईज PYQ तुम्ही बोर्ड एक्झाम झाल्यानंतर जे 30 एक दिवस आहेत ना तिथे पण ठेवू शकता PYQ, काही लोड नाही. कारण की हे व्हिडिओ सर्व तुमच्याकडे असणारच आहेत ॲप्लिकेशनवरती. टेस्ट स्किप नाही करायचं आहे. फक्त टेस्ट द्यायचं काम नाही आहे तुमचं. टेस्टमध्ये जे काही रॉंग केलेलं आहे ना तुम्ही ते थोडंसं क्रॉस चेक पण करायचं आहे, रिव्ह्यू पण करायचा. या सर्व गोष्टी सर्वांना फॉलो करायच्या. देन फायनली बिलो 50 बरे 50 पेक्षा कमी मार्क पडतात, 30 मार्क पडतात, 100 मध्ये 40 मार्क पडतात, करेक्ट. मग अशा मुलांनी आता काय केलं पाहिजे. डेफिनेटली कमी मार्क पडताय म्हणजे प्रिपरेशनच इतकं स्ट्रॉंग नाही आहे. सो फक्त आणि फक्त या 2 गोष्टींवरती वर्क करा. बाकी सर्व सोडून द्या. बाकी सोडून द्या म्हणजे अभ्यासाचा टाइम कमी करा का, नाही अरे. अभ्यासाचा टाइम वाढवा आणखीन हवं तर. कमी मार्क पडतात तर तुम्ही टेन्शनमध्ये असलं पाहिजे, अभ्यासाचा टाइम तुम्ही वाढवला पाहिजे. बट वर्क तुम्ही या 2 गोष्टींवरती करा. ओके, कोणता, थेरी लेक्चर अँड DPP हाच सर्व बेस आहे. पहिले 2 कॉलम एकदम लाईक फाउंडेशन आहेत तुमचे, नाही का. हे जर का व्यवस्थित कराल ना पुढे किती पण कॉलम येऊ द्या. ओके, करू शकतो आपण. तुम्ही साधा विचार करा की काही स्टुडंट्स असतात, ओके, 6 तासामध्ये या सर्व गोष्टी करतात, नाही का, किंवा 4 तासामध्येच सर्व गोष्टी त्यांना जमून जातात. का रे, स्पीड आहे त्यांचा. का स्पीड आहे पण, कारण की फाउंडेशन स्ट्रॉंग आहे म्हणून स्पीड जास्त. सो तुम्ही थोडंसं फाउंडेशनवरती वर्क करा रे, फाउंडेशनवरती वर्क करा. ओके, या काही गोष्टी थोड्याशा स्किप केल्या तरी चालते. PYQचे सेशन नाही पाहिले तरी चालेल, काही लोड नाही. MCQ फ्रॉम अदर बुक नाही केलं तरी चालेल, काही लोड नाही. देन MCQ असाइनमेंट लाईक काही एक्स्ट्रा असाइनमेंट ज्यावेळेस दिलं जातं समजा नाही केलं ठीक, काही लोड नाही आहे. पण या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या. देन फायनली टेस्ट तर द्यायचीच आहे, इव्हॅल्युएशन तर करायचंच आहे. जे काही रॉंग आहे ते पाहायचं आहे की कोणतं रॉंग आहे कोणतं करेक्ट आहे. सो मला असं वाटतं या गोष्टी जर का तुम्ही फॉलो कराल थोडंसं बरं पडेल. म्हणजे सांगायचं मला इतकंच आहे की कोर्सचा जो स्पीड आहे ना तो स्पीड फक्त मॅच केला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुढच्या वीकमध्ये जाल ना मग नवीन टॉपिक घेतलेच पाहिजे आपण आणि आधीचे टॉपिक व्यवस्थित झालेच पाहिजे. फक्त ही गोष्ट तुम्हाला फक्त फॉलो करायची, नाही का. आता बाहेर राहिला प्रश्न की सर्व गोष्टी कशा मॅनेज करू. कॉलेजचे लेक्चर्स बरोबर, देन इम्पल्स बॅचचे टेस्ट, हे सर्व इतके मोठे लेक्चर्स, हे DPP, हे असाइनमेंट्स, या सर्व गोष्टी कशा मॅनेज करू. तर कशा मॅनेज करू याचं एकच सोल्युशन आहे, टाईम. अभ्यासाचा टाईम वाढवा. जर का तुम्ही 4 तास अभ्यास करत असाल आत्ता तर मे बी डबल करा, 8 तास करा, 9 तास करा, 10 तास करा. यार आता राहिलेच फक्त 3 ते 4 महिने ना, मग 4 महिने पण नाही करू शकणार का तुम्ही. करा तितका अभ्यास, एंड रिझल्ट खरंच खूप चांगला असेल. अरे म्हणजे तुम्ही एंडला असं वाटेल की यार सर्व काही वर्थ आहे, नाही का. इतका अभ्यास करणे वर्थ आहे. 10 तास अभ्यास करणे, झोप कमी करून अभ्यास करणे, किंवा म्हणजे इतके एफर्ट्स घेणे, इतका कंटाळा आला यार, डोकं जड पडलं तरी पण कन्सिस्टंटली अभ्यास करत राहणे. ओके, या सर्व गोष्टी तुम्हाला वर्थ वाटायला लागतील 4 ते 5 महिन्यानंतर ज्यावेळेस CETचा रिझल्ट तुमच्या हातात येईल त्यावेळी.
तर सोल्युशन तेच आहे यार, फक्त टाईमच हे सोल्युशन आहे. आता आणखीन काही गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो पहा, की हवं तर जिथे तुम्हाला नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टी वाटतात ते तुम्ही स्किप करा. समजा तुम्हाला कॉलेज नॉन प्रोडक्टिव्ह वाटायला लागलं, ओके, थोडंसं कमी अटेंड करा. मी डायरेक्टली सांगतो इथे आता. समजा तुम्हाला तुमचा क्लास नॉन प्रोडक्टिव्ह वाटायला लागला, इतकं व्यवस्थित होत नाही, टाइमपासच होतोय, ट्रॅव्हलिंगमध्ये टाइम जातोय, या सर्व गोष्टी होतात, स्किप करा. स्किप करायला सुरुवात करा, म्हणजे थोडंसं कमी अटेंड करा. समजा तुम्हाला इम्पल्स बॅचच नॉन प्रोडक्टिव्ह वाटायला लागली, यार हे नाही समजत आहे, किंवा लाईक इथे इतकं काही फायदा होत नाहीये, ओके, ठीक आहे, स्किप करा, बिनधास्त स्किप करा, काही लोड नाही. ओके, तर पहा यार मुलांना, मला सांगायचं असं आहे की आता तुम्हाला थोडंसं सिलेक्टिव्ह व्हायला लागेल, नाही का. टाइम नसेल मिळत तर थोडंसं सिलेक्टिव्ह व्हा, म्हणजे ज्या गोष्टीतून तुम्हाला फायदा होतोय ना त्या गोष्टी खा तुम्ही, नाही का, आणि बाकी सर्व गोष्टी सोडून द्या. नक्कीच केलं पाहिजे, याच्यात काही चुकीचं नाही आहे, नक्कीच काही चुकीचं नाही याच्यामध्ये. लाईक तुम्ही खूप मोठे माणसं, नाही का, जसं की विराट कोहली समजा, क्रिस्टियानो रोनाल्डो, मेसी वगैरे, किंवा स्पोर्ट्समध्ये खूप मोठे झालेले लोक, नाही का, त्यांचे काही व्हिडिओज पहा यार, म्हणजे त्यांचे डाएट वगैरे पहा, त्यांचं ट्रेनिंग वगैरे पहा. ते अशाच गोष्टी खातात किंवा अशाच गोष्टी करतात की त्याच्यातून त्यांना खूप जास्त फायदा होतो, बरोबर ना. म्हणजे समजा आजच्या डिनरमध्ये से फॉर एक्झाम्पल पावभाजी खाण्यामध्ये, ओके, आणि एक समथिंग लाईक एक दुसरा डिनर आहे, समथिंग न्यूट्रिशनचा डिनर आहे, प्रोटीन मिळतं, सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित ॲडिक्वेट मिळतात. पोट तर तितकंच भरणार आहे शेवटी, नाही का, पण सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजे. हे पण खाईन ते पण खाईन म्हणणं नाही होत, नाही खाऊ शकत दोन्ही गोष्टी. फक्त जर का हे खात असाल, नाही का, सो डेफिनेटली प्रोडक्टिव्ह असेल ते, ना की हे प्रोडक्टिव्ह आहे. तर पाया डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे, बट मी तर तुम्हाला लाईक माझे पॉईंट सांगतोय की अशा गोष्टी लाईक तुम्ही करू शकता. कॉलेजमध्ये जरी तुम्ही जात असाल, ओके, तिथे पण बसून तुम्ही MCQ असाइनमेंट्स वगैरे सॉल्व्ह करू शकता बसून, जर का एखादा ऑफ लेक्चर वगैरे गेला तर. टाइम तर तुम्हाला काढायला लागणार आहे, अरे मग तो तुम्ही कसंही काढा, टाइम तर विषयच नाही, काढायला लागणार आहे. सर्वांकडे 24 तास असतात, ओके, मग 24 तासातून जो जास्त प्रोडक्टिव्ह करतो, सर्वजण 8-9 तास अभ्यास करणारच आहे, ठीक आहे चलो, पण जो जास्त प्रोडक्टिव्ह गोष्टी करतो त्याचा स्कोर वाढत जातो, नाही का. आता मग तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला प्रोडक्टिव्ह करायचं की सर्वच गोष्टी खायच्यात. सो थोडंसं सिलेक्टिव्ह लाईक गोष्टी खा, असंच मी तुम्हाला इथे सांगतोय. नेक्स्ट पॉईंट आहे पहा, इंट्रोडक्शन टू डाऊट कट्टा टीम. तर पहा आपल्यासोबत आहेत कार्तिक चव्हाण 99.94 पर्सेंटाईल, चिन्मय बोरगावकर 99.83 पर्सेंटाईल, अर्णव 99.6 पर्सेंटाईल इन MST CET 2020. हे सर्व 2020 MST CET चे पासआउट स्टुडंट्स आहेत विथ दिस पर्सेंटाईल्स. तर पहा यार, लास्ट वीकमध्ये आपण डिस्कस करून घेतलं होतं, नाही का, की डाऊट कट्टा नावाचा एक प्लॅटफॉर्म आपण इथे रन करतोय. कशासाठी? तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी. एक तुम्हाला गुगल फॉर्म देण्यात येईल नेक्स्ट वीकपासून, कमिंग वीकपासून, नाही का, एक गुगल फॉर्म देण्यात येईल. त्या गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे डाऊट्स अपलोड करायचे आहेत इन द फॉर्म ऑफ इमेज, सब्जेक्ट वाईज, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, ओके, सब्जेक्ट वाईज तुम्हाला तिथे डाऊट अपलोड करायचे आहेत. ते डाऊट्स हे तिघे सॉल्व्ह करतील. पाहूया, जर का डाऊटचा क्वांटिटी खूप जास्त असेल, ओके, खूपच जास्त लोड आला तर आणखीन काही स्टुडंट्स इथे आम्ही ॲड करू, डेफिनेटली ॲड करू, ओके. बट सध्या तरी यार हा टीम आहे आणि नक्कीच तुम्हाला हे युजफुल असेल. पहा म्हणजे तर यार याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला असा मिळेल मुलांना की पहिली तर गोष्ट तुमचे डाऊट सॉल्व्ह होतील, प्लस टॉपर्स कसे विचार करतात, नाही का, एखाद्या न्यूमरिकलबद्दल. म्हणजे एक न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याचे डिफरंट वेज असतात, बरं. मग जर का टॉपर्स तुम्हाला शिकवत असेल, नाही का, की यार हा न्यूमरिकल या वेनी पण सॉल्व्ह करू शकतो आपण, डिफरंट वेज तुम्हाला समजायला लागतील हळूहळू ग्रॅज्युअली. सो हा डेफिनेटली खूप जास्त मोठा ॲडव्हान्टेज आहे. आणि हा प्लॅटफॉर्म कसा रन होणार आहे, तर सेम लाईक डाऊट कट्टाचा जो कॉन्सेप्ट आहे ना, डाऊट कट्टा नाही, डाऊट नट, करेक्ट ना. तर तुम्हाला माहिती असेल जेई प्रिपरेशन वगैरेसाठी तर डाऊट नटचा कॉन्सेप्ट माहिती असेल की एक क्वेश्चन असतो आणि तो क्वेश्चन लाईक एक्सप्लेन केला जातो प्रेझेंटेशनवरती. सो सेम गोष्ट आपण इथे रन करण्याचा ट्राय करणार आहे. माहीत नाही किती इफिशियंट होईल, बट ट्राय करतोय आणि नक्कीच थोडंसं वर्क करून प्रोसेसबद्दल बोलतोच आहे ना आपण इथे, नाही का. तर इथे पण एक असा प्रोसेस अप्लाय केला जाईल, ओके, की हा जो प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मचा तुम्हाला नक्कीच खूप जास्त फायदा होईल. तर पहा यार, आता याच्याबद्दल बोलूया आपण की इम्पल्स बॅच आत्ता जॉईन केली पाहिजे का. म्हणजे काही स्टुडंट्सला असं वाटतं की 5 एक टॉपिक तर झालेले आहेत सर्व सब्जेक्टचे, सो आता हे लेट नाही होणार का सर इम्पल्स बॅच जॉईन केली तर. पहा यार, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की ठीक आहे, चलो मी मान्य करतो की थोडंफार लेट आहेच. ॲक्च्युली तुम्ही एकदम स्टार्टिंगमध्ये जॉईन केलं पाहिजे होता. सो काही स्टुडंट असे म्हणत असतील आत्ता की यार डिसेंबरमध्ये जॉईन केलं असतं बरं झालं असतं, बरोबर. ठीक आहे, ही फिलिंग तुम्हाला मार्च एंडला पण येऊ शकते. मार्च एंडला तुम्हाला मे बी असं वाटेल की नाही यार, मे बी जानेवारीमध्ये जरी जॉईन केलं असतं तरी चाललं असतं, अशी फिलिंग आहे. मी तुम्हाला सांगतो का, कारण की या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे यार एंडपर्यंत, ऑनलाईन मॉक टेस्ट मिळेल एंडला जाऊन, नाही का. म्हणजे MST CETच्या आधी एक 10 ते 15 दिवस कंटिन्युअसली मॉक टेस्ट रन होतील, अलॉंग विथ सोल्युशन. याचे व्हिडिओ सोल्युशन्स पण तुम्हाला मिळतील. म्हणजे तुम्ही काहीही करा, तुम्हाला ऑनलाईन मॉक टेस्ट कुठून ना कुठून घ्यायचंच आहे. CET एक्झाम जर का ऑनलाईन असेल ना रे, ओके,
आणि ऑनलाईन एक्झाम जर का असेल तर डेफिनेटली त्या ऑनलाईन एक्झामचं प्रॅक्टिस तुम्हाला कधी ना कधी करायला लागणारच आहे ना. भले तुम्ही वर्षभर नका करू, बट एंडला जाऊन 10 दिवस तरी करायला लागणार आहे की नाही. सो इथे ऑप्शन नाही यार तुम्हाला, म्हणजे हे तर तुम्हाला घ्यायचंच आहे. मी असं म्हणत नाही की इम्पल्स मधूनच घ्या, ओके, तुम्ही बाहेर कुठून पण घेऊ शकता, बट ते तुम्हाला घ्यायचंच आहे नाही का, 100% घ्यायचं आहे. कारण की ज्या गोष्टीचं प्रिपरेशन 2 वर्ष करतोय आपण, मग त्याचं थोडंसं प्रॅक्टिस नको आहे का, केलंच पाहिजे. तर हे तर यार प्रश्नच नाही, हे तर तुम्हाला घ्यायचंच आहे. आता हे तर तुम्हाला मिळेल एंडला जाऊन नाही का. MSc CETचा क्रॅश कोर्स, बोर्डचा एक्झाम झाल्यानंतर 30-35 दिवस तुम्ही काय करणार, क्रॅश कोर्स तुम्हाला मे बी करायलाच लागणार आहे. ओके, क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा कंटेंट मिळेल, वेगळे MCQs मिळतील, त्याचे सोल्युशन्स मिळतील, 1 शॉट रिव्हिजन वगैरे, या सर्व गोष्टी लाईक एंडला जाऊन तुम्हाला अनऑर्थोडॉक्स मेथड वगैरे, या सर्व गोष्टी एंडला जाऊन क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला मिळतील. देन एप्रिलमध्ये जसं की मी बोललो टाइम टेबलमध्ये की बोर्ड प्रिपरेशन पॉईंट ऑफ व्ह्यू थोडंसं वर्क केलं जाईल. म्हणजे काही इम्पॉर्टंट थिअरम, काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कसे लिहिले पाहिजे, या सर्व गोष्टींचं प्रिपरेशन एप्रिल मंथमध्ये होणार आहे. देन ऑनलाईन टेस्ट, एव्हरी संडे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट मिळतच आहे, PYQ मिळत आहे, असाइनमेंट किंवा DPP झालं. सर्वात मेन तर यार हे थेअरी लेक्चर आणि स्केड्यूल इथे या सर्वात जास्त महत्त्वाचं हे आहे. इम्पल्स बॅचचा जो टाइम टेबल आहे, तो टाइम टेबल तुम्हाला काय करतो माहिती आहे का, तुम्हाला एक पॅटर्न बनवून देतो. ओके, की हे आज हे असं या गोष्टी झाल्याच पाहिजे. कारण की आज जर का नाही झाल्या या गोष्टी तर उद्या ओव्हरलोड येईल. कारण की उद्या पण काही गोष्टी असतात नवीन करण्यासाठी, आजच नाही झालं तर उद्याचं परत डिफिकल्ट होणार आहे. सो बरेच सारी मुलं अशी आहेत माहिती का, की त्यांनी मेसेज करून कमेंट करून सांगितलेलं पण आहे नाही का, की सर म्हणजे बॅच स्टार्ट होण्याआधी यार ठीक आहे म्हणजे अभ्यास तर करावा वाटायचा, पण असं कन्सिस्टंटली नव्हता होत. कधी 2 तास व्हायचं, कधी 3 तास व्हायचं, कधी 1 तास व्हायचं, कधी कधी इच्छाच नाही व्हायची. पण इथे झालं असं की यार म्हणजे एक प्रॉपर असं शेड्यूल मिळालाय की डेली बेसिसवरती आम्ही इतका अभ्यास करतोच नाही का, करायलाच लागतं. ही एक थोडीशी एनर्जी मिळाली. मी मान्य करतो भले तुम्हाला कोणतेच लेक्चर नाही आवडत, फिजिक्स नाही आवडत, मॅथ्स नाही आवडत, केमिस्ट्री नाही आवडत, बायो नाही आवडत, काहीच नाही आवडत, पण हा शेड्यूल इम्पॉर्टंट आहे. भले तुम्ही इम्पल्स बॅच एनरोल नका करू, पण तो जो टाइम टेबल मी तुम्हाला दाखवला होता ना, त्या टाइम टेबलचा स्क्रीनशॉट काढा आणि तो टाइम टेबल फॉलो करा. म्हणजे तो टाइम टेबल तुमची काळजी घेईल की 4 एप्रिलपर्यंत तुमचा पूर्ण सिलेबस होऊन जाईल, याची काळजी घेईल तो. ओके, सो तो इम्पॉर्टंट पॉईंट आहे यार इथे. मॉक टेस्टबद्दल एक पॉईंट ॲक्च्युली मिस केला इथे आता सांगायचा. तर बॅकएंडला एक प्लॅटफॉर्म आम्ही डिझाईन करतोय आता नाही का, की ज्याचा इंटरफेस एक्झॅक्टली MSc CET सारखा असेल. सध्या आपण ज्या प्लॅटफॉर्मवरती टेस्ट देतोय ना रे, तो पण ऑलमोस्ट 85-90% मॅच करतो MSc CETच्या इंटरफेसला, करेक्ट. पण एक्झॅक्टली MSc CET मध्ये जसं दिसणार आहे ना तुम्हाला, एक्झॅक्टली तसा प्लॅटफॉर्म बनवायचं काम चालू आहे. आणि या मॉक टेस्टपर्यंत तो नक्कीच तो प्लॅटफॉर्म बनवून जाईल. ओके, तुम्ही निश्चिंत राहा पूर्णपणे. तुमचा जो काही रेव्हेन्यू काही जनरेट झालेला आहे इम्पल्स बॅचमधून, ओके, तो आम्ही खूप करेक्ट जागीच यूज करणार आहे. जसं की हे झालं किंवा डाऊट कट्टा प्लॅटफॉर्म म्हणजे सुरू करायचा प्रश्न झाला नाही का, तर त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा यार. पण आणखीन एक गोष्ट सांगायची मला, की तुम्हाला हा जो काही रिव्ह्यू आहे ना, हा थोडासा बायस्ड वाटेल. की म्हणजे हेच लोक सर्व इम्पल्स बॅच रन करतायत आणि हेच सांगतात की एनरोल करा. तुम्हाला वाटेल की नक्कीच यांना काही ना काहीतरी फायदा होईल. ओके, नाही कोण म्हणलं यार. ओके, मी तुम्हाला आत्ताही सांगतोय की फायदा तर आम्हाला होणारच आहे, कारण की पेड कोर्स आहे. ज्यावेळेस खूप सारे मुलं एनरोल करतील, डेफिनेटली रेव्हेन्यू जनरेशन असेल, त्याच्यातून सर्व टीचर्सला फायदा पण होणारच आहे यार. नाही असं बिलकुलच नाही आहे, की फायदा तर होणारच आहे. बट जसं मी इथे ॲक्सेप्ट करतोय की आम्हाला मॉनिटरी गेन आहेच आहे. ओके, मी त्याच इंटेन्सिटीने हे पण ॲक्सेप्ट करतोय की हा जो मी तुम्हाला रिव्ह्यू देतोय ना आत्ता, इम्पल्स बॅचचे जे काही पॉईंट सांगतो किंवा जे काही फायदे सांगतो किंवा एनरोल करा, फोर्सफुली सांगतो की एनरोल करा तुम्ही. ओके, हे पण पूर्णपणे अनबायस्ड आहे. ॲज अ थर्ड पर्सन म्हणून मी सांगतो आत्ता. कारण की इतकं सर्व तुम्हाला 3,500 रुपयामध्ये कुठे मिळणार आहे, कुठे मिळणार आहे सांगा ना तुम्ही. आणि आम्हाला विश्वास आहे यार आमच्या या पूर्ण प्रोसेसवरती, प्लॅनवरती. ओके, सो इतकं सर्व जर का फॉलो कराल तर डेफिनेटली एंड रिझल्ट चांगलाच येणार आहे, याच्यावरती विश्वास आहे. म्हणून आम्ही इतकं कॉन्फिडेंटली सांगतो की चलो एनरोल करा. जर का तुम्हाला असं वाटत असेल की यार फक्त पैशांच्याच मागे, बरोबर, तर तुम्ही साधा असा विचार करा ना यार, की आत्तापर्यंत जे काही लेक्चर्स आम्ही इथे अपलोड करतोय, हर एक लेक्चरच्या स्टार्टिंगमध्ये 10 मिनिट आम्ही तुमचे वेस्ट केले असते हे सांगण्यामध्ये की हा कोर्स घ्या, या कोर्सला असं एनरोल करायचं, हा असा डिस्काउंट आहे. ओके, की हा कोर्स घ्याल तर असा फायदा होईल. हे तर आम्ही प्रत्येक लेक्चरच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं असतं. मग तुम्हाला सांगितलं का ते सांगून तसं तुमचा टाइम वेस्ट केलेला आहे का, या पण गोष्टींचा थोडासा विचार करणार आहे. तर ठीक आहे यार. तर आणखीन एक बेस्ट वे मी तुम्हाला हे सांगू शकतो की जे डे 1 पासून इम्पल्स बॅच ज्यांनी जॉईन केलेली आहे, जर का काही फायदा वगैरे झाला असेल, वर्थ वाटलं असेल, हा करेक्ट डिसिजन घेतला असं काही वाटत असेल तुम्हाला, तर प्लीज कमेंट सेक्शनवरती कमेंट करून सांगा यार. म्हणजे कसं होईल पहा, जो न्यू स्टुडंट असेल ना त्याला पण थोडंसं समजेल यार की हां म्हणजे इतके सर्व कमेंट्स पाहून, तुमचे व्ह्यूज पाहून, रिव्ह्यूज पाहून मे बी त्याला थोडासा फायदा होईल. जर का खराब कमेंट असेल ते पण करू शकता. म्हणजे समजा तुम्हाला एखादी गोष्ट नसेल पटत, ते पण प्लीज तिथे कमेंट करा.
म्हणजे जो कोर्स एनरोल करणार आहे मुलगा नाही का, त्याला या सर्व गोष्टींची जाणीव असली पाहिजे कोर्स एनरोल करण्याआधी. एक महिना आम्ही तुम्हाला डेमो दिला नाही का. कोणत्या बेसिसवरती? इतकंच होतं की यार ज्यावेळेस तुम्ही एंटर करताय, भलेही फी कमी आहे 3.5 आहे, ओके, बट स्टील डिसिजन फक्त तुमचा रॉंग नाही झाला पाहिजे. म्हणजे सर्व गोष्टी व्यवस्थित पाहूनच तुम्ही एंटर केलं पाहिजे. हाच आमचा मोटिव्ह होता, बरोबर ना. तर आणखीन एक हेल्प मागतो मी तुमच्याकडून, की जर का जमत असेल तर हा जो व्हिडिओ आहे ना, हा मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा, मॅक्सिमम मुलांपर्यंत शेअर करा. काय माहिती, आणखीन असे खूप सारे मुलं आहेत रे की त्यांच्यापर्यंत हा इम्पल्स बॅच पोहोचलाच नाही. तुम्ही यूट्यूबचा सबस्क्रायबरचा काउंट पाहाल तर तोच ऑलमोस्ट काहीतरी 2700-2800 आहे. त्यातलेच 700 एनरोलमेंट आहे. म्हणजे कन्व्हर्जन रेशो इतका जास्त आहे ना, हा खूप जास्त आहे. पण ही पण गोष्ट तितकीच खरी आहे की मेजॉरिटी ऑफ लोकांना आणखीन माहिती पण नाही आहे इम्पल्स बॅच काय आहे. ओके, तर याच्यामध्ये थोडंफार तुम्ही हेल्प कराल तर नक्कीच आम्हाला याचा फायदा होईल आहे. ओके, कारण की तुम्ही पहा, आम्ही अपडेट्स थोडेसे कमी देतो जनरली, लाईक पब्लिसिटीवाले अपडेट, कोर्सच्या पब्लिसिटीवाले अपडेट हार्डली कधी देतो नाही का. त्याच्यामध्ये खरंच तुमचा आम्ही टाइम जास्त वेस्ट नाही करत. पण कधी कधी यार गरज फील करतो आम्ही पण की यार आता थोडंसं केलं पाहिजे. कारण की ज्या गोष्टीसाठी भरपूर सारे एम्स आहेत ना आमचे पण पुढे. समजा की यार 3000 पर्यंत काउंट गेला पाहिजे, म्हणजे फुल कॉम्पिटिशन पण जनरेट होईल. त्यातला जो रेव्हेन्यू असेल तो नेक्स्ट कोर्ससाठी, जेईचा कोर्स, नीटचा कोर्स, ओके, या कोर्सेससाठी पण आम्ही इथे इन्व्हेस्ट करू शकतो. एक चांगला प्लॅटफॉर्म, आणखीन पण चांगला प्लॅटफॉर्म बनवायला लागेल. ओके, जसं की सध्या तो ॲप्लिकेशन हा थोडी ना लाईक इम्पल्स बॅचचा ॲप्लिकेशन, तो लाईक क्लास प्लसचा व्हाईट लेबल केलेला ॲप्लिकेशन आहे. लाईक फक्त तिथे फक्त मॅट्रिक्सचा नाव आणि लोगो असतं फक्त, बरोबर. सो ॲज सच त्याचे राईट्स हे क्लासला वगैरे नसतात नाही का. भले तो तुम्हाला दिसेल क्लासचं ॲप्लिकेशन आहे, ओके, बट ते फायनली कंपनीचंच असतं. सो मे बी त्या प्लॅटफॉर्मवरती पण वर्क करण्याचा विचार आहे यार, बट ते पण भरपूर कॉस्टली असतं ॲक्च्युली. की म्हणजे सर्व त्या लेवलपर्यंत डेव्हलप करणं हे नक्कीच थोडंसं डिफिकल्ट आहे. ओके, सो म्हणून सध्या तरी आम्ही प्रिफर केलं की यार ठीक आहे, चलो म्हणजे आउटसोर्स करून टाकू ही गोष्ट. बट काय माहिती पुढे जाऊन जर का खूप गोष्टी ग्रो होत असतील, ज्या की आमची इच्छा आहे, जे की करायची आहे आम्हाला, ओके, सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्हाला पण वर्क करायचं आहे. सो आत्ता मी गरज फील करतोय अरे, ओके, की म्हणजे तुम्ही याला शेअर कराल, ओके, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचू द्या. जर का त्यांना वर्थ वाटलं तरच ते लाईक एनरोल करतील, ओके, आणि एनरोल डेफिनेटली करतील तर नक्कीच त्यांना एंडला काहीतरी तर फायदा होईल. सो यार सेशन मी आता इथे क्लोज करतो यार. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. ओके, टिल देन बाय.